टुडे वी आर मेकिंग मसाला. गरम मसाला. हे बघा, हे झोपीतनं उठून आलंय सकाळी झोपीत नाही काय त्याला ना. बिना तेलाची भाजायची. खोबरं आणि कांदा फक्त तेलात भाजायचे. कारण फुटायला हे होतं ना, जड जातं नाही तर मग बारीक होतं आणि पिकायचं दृष्टिकोन काय काय टाकतो आपण. सगळे मसाले. प्रत्येकजण असे बनवण्याची पद्धत वेगळी आणि प्रत्येकजणाचं मी बोलते डायलॉग. हां. आज तुम्ही पार्टीच्या नादामध्ये स्वयंपाक नसल्यामुळे मी तुम्हाला हे काम लावलेलं आहे. हुशार आहे ते तर आम्हाला माहितीच होतं. पार्टी असू नसो ते काम तर सोडणार चुकणार थोडी नाही. काल मी पण बसलेले आवडत नाही आणि दुसरे बसलेले आवडत नाही. काल मम्मीचा प्लॅन जरासा फेल गेला. मम्मी सांडगे करायला गेली पण मध्येच पाऊस आला. माहिती अर्ध तर झालंच आहे आता. इथून थोडंसंच पहिले. अजून दादा खोबरंच कापायला लागलाय. त्या व्हिडिओच्या नावाखाली काम चुकवायचे. व्हिडिओ काढणं पण कामच आहे. महत्वाचं आहे दादा. हां. ते बी महत्वाचं काय का मम्मा बाय शुभर करतात घेऊन होतं. इथं मजाक चालू होता तो. आता ऑलमोस्ट होत आलेलं आहे. मिरच्या संपली होती लास्ट बॅच. खूपच तिखट आहेत मिरच्या. आणि हे अजून आपलं खोबरंच चिरतोय. हल्लेलं पण ठेवा मम्मा. बाकीचे मसाले भाजायचे आहेत. मसाला जाऊ दे, पुन्हा आणता येईल आणि की. खोबरं. आता मिरच्या तर झाल्या. एवढा पार्ट झालाय आता मसाल्याचा. थोडंच राहिलं. सगळे गरम मसाले एकत्र करून थोडेसे नॉर्मल गरम करून घ्यायचे. जास्ती भाजायचे नाही तर जास्ती फक्त कडक करून घ्यायचे. एवढं सगळं मिक्स केलेलं आहे. तर काय भरपूर काय 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 आहे. सगळे गरम मसाले. हां. आता बघूया दादा काय करतोय. तर जिमला सुट्टी असल्यामुळे दादा घरीच काहीतरी करतोय. झालं संपलं. काय म्हणत होतो पहिले आपण जेव्हा घर नवीन लागत नाही ना. हां. असं मिरचीच भाजायला लागलं तर आपल्याला बी दम लागणार आणि त्रास होणार आहे. हां. तर तू सांग, तू कपासून करतीस मसाला. मला झाले 25 वर्ष. माझं लग्न झालं की तेव्हापासून सुरूच आहे. पण लहानपणी कसं कुणाकडून शिकली? अक्काकडून, आमच्या अक्काकडून. आमच्या अक्का ह्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. हां. आणि राहिला विषय, अक्काच्या हाताखाली लहानपणी देत होतो. जसं कळायला लागलं, कामं करायचं शिकायला लागलं तर त्यातलं हे बी एक काम होतं शिकायचं. हाताखाली देता देता क्वांटिटी पद्धत शिकून निघलो. कधी पहिला चुकत पण होतो, कधी कधी चुका पण झालेल्या आहेत. पण तरी पण बनवायचं काय सोडलेलं नाही. शिकत गेलो. अजूनही चुकतं काहीतरी तर काय असतंय त्याला. ठसका वाटतो. खरा दणका घे बरं. जवळून घे, जवळून. तसलं वरण नुसतं लांबणं सगळं घेऊन येतो. काय ते हळद तळते बसते. तळून घ्यावी लागते.
कारण कच्च्या हळदला जाळी लागू शकते ना. आमच्या काय करते माहिती का, तिला पटत नाही. तिचं कसं तिच्या हातानं ते बनवून ती पहिलं पण करायला बनवायला जायचे, आता काही जाऊ शकत नाही, पण पहिलं बनवायला जायचे ना, तर ते कांद्याचे यंत्रवाले कसे त्यांचे लोक बनवतात ना, त्याला विश्वासच बसायचा नाही. नाही का बारीक करतात का नाही, का लगेच चालतील का काढूनच घेतील, काय करतील म्हणून काहीतरी टाकले. ते स्वतःच बसणार आणि स्वतःच करणार. तशीच मलाही सवय लागली, मी तेच करते. मला पण पटत नाही त्यांच्या हातचा. मी माझं स्वतःच कांद्याच्या यंत्रासमोर बसून हलवून चाळून घेऊन मी स्वतःच. त्यात मला नाही भरोसा लागत ते एवढं वर्षभर. जे वस्तू मसाला एकदा चांगला झाला की मग रोज टेन्शन मिळतं ना भाजीचं.